आजवर तुम्ही अशा अनेक इंटरेस्टिंग गोष्टी ऐकल्या असतील ज्या खरं तर ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसला असेल. अशाच एका इंटरेस्टिंग विषयावरचा आजचा व्हिडिओ आहे. तसं तर जन्म आणि मृत्यू हे कोणाच्याही हातात नसतं. कोणत्याही व्यक्तीचा किंवा इतर कोणत्याही सजीवाचा मृत्यू कधीही होऊ शकतो. पण जगात अशी काही शहरं आहेत जिथे मृत्यू या नैसर्गिक प्रक्रियेवरच बंदी घालण्यात आली. कोणती आहेत ही शहरं आणि तिथे मृत्यूवर का बंदी घालण्यात आली आहे, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा. तर मृत्यू हा कधी कोणाला आपल्या कुशीत घेईल हे कोणालाच माहित नाही. पण मगाशी म्हटल्याप्रमाणे एक असा देश आहे जिथे माणसांच्या मृत्यूवर बंदी घालण्यात आली. एवढंच नाही तर प्रशासनाने घातलेल्या बंदीमुळे तिथे चक्क 72 वर्षांपासून एकाचाही मृत्यू झालेला नाही. हे ऐकायला जरी विचित्र वाटत असलं तरी पूर्णपणे खरं आहे. ज्या देशात ही जागा आहे त्या देशाचं नाव आहे नॉर्वे. नॉर्वे देशाला मिडनाईट सन कंट्री म्हणून सुद्धा ओळखतात, कारण इथे मे पासून जुलैपर्यंत सूर्य अस्ताला जातच नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर इथे या काळात अर्थात तब्बल 76 दिवस रात्रच होत नाही. या दरम्यान सूर्याचा प्रकाश लख्ख असतो. तर हा विचित्र नियम याच नॉर्वे देशातील लॉन्गेरबेन या छोट्याशा शहरात लावण्यात आला होता. पण त्याचं कारण काय, तर या ठिकाणी वर्षभर खूप थंडी असते. ख्रिश्चन धर्मावर विश्वास ठेवणारे बहुतेक लोक इथे राहतात. यामुळे जनरली इथे मृतदेह दफन केले जातात. पण थंडीमुळे दफन केलेले मृतदेह कधीही कुजत नाहीत किंवा खराब होत नाही. थोडक्यात बॉडीचं विघटन नीट होतच नाही. त्यातच झालं असं की 1917 मध्ये लॉन्गेरबेनमध्ये इन्फ्लुएन्झामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याच्या पार्थिवावर शहरात अंत्यसंस्कार करण्यात आले. या व्यक्तीच्या बाबतीतही तेच घडलं, म्हणजे त्याचं पार्थिवही खराब झालं नाही. त्यानंतर कट्टू 1950 मध्ये शास्त्रज्ञांना असं आढळलं की त्या व्यक्तीचा मृतदेह अजूनही तसाच पडू नये. त्याची विल्हेवाट नीट लागलीच नव्हती. तसंच त्यात इन्फ्लुएन्झा विषाणू सुद्धा जिवंत होता. या इन्फ्लुएन्झा विषाणूमुळे हा आजार पसरू शकतो असं त्यांच्या लक्षात आलं. या तपासणीनंतर प्रशासनाने या भागात लोकांच्या मृत्यूवर बंदी घातली. म्हणून मग जर इथे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होणार असेल किंवा तशी काही आपत्कालीन परिस्थिती असेल तर त्या व्यक्तीला हेलिकॉप्टरच्या मदतीने देशाच्या अन्य भागात नेलं जातं आणि तिथे त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार सुद्धा केले जातात. आणि अगदीच जर कोणाचा अकस्मात मृत्यू झालाच तर त्या व्यक्तीचं शव लॉन्गेरबेनमध्ये दफन न करता दूर ठिकाणी दफन केलं जातं, जिथे बॉडीचं योग्य विघटन होऊ शकेल. दरम्यान सुमारे 2000 लोकसंख्या असलेल्या या शहरात एक अतिशय लहान स्मशानभूमी आहे, ज्यामध्ये 72 वर्षांपासून कोणालाही दफन केलेलं नाही. आणि इथल्या नागरिकांना प्राणघातक रोगांची लागण होऊ नये यासाठी हे कायदे शहरात आजही लागू आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण या शहराशिवाय फ्रान्समधील कॉग्नाक, इटलीमधील सेलिया आणि जपानमधील इत्सुकुशिमा या ठिकाणी सुद्धा मरणाला परवानगी दिली जात नाही. कॉग्नाकमध्ये 2007 साली शहराचे तत्कालीन महापौर शहरात स्मशानभूमी बांधण्याचा विचार करत होते. मात्र काही कारणामुळे या प्रकल्पाला ग्रीन सिग्नल मिळू शकला नाही. यामुळे महापौरांनी शहरातील नागरिकांच्या मृत्यूवर बंदी घातली होती. सेलियामध्ये अचानक लोकसंख्या कमी झाली. त्यामुळे इथल्या प्रशासनाने कोणत्याही व्यक्तीला आजारी पडू न देण्याचा किंवा मरू न देण्याचा निर्णय घेतला. आजारी पडल्यास इथे 10 युरो दंड आकारला जातो. इत्सुकुशिमा हे जपानमधील सर्वात पवित्र बेट मानलं जातं. या बेटावर राहणारे लोक शिंतोबाद पंथाचे अनुयायी आहेत. या बेटाच्या पावित्र्याबाबत हे लोक अतिशय गंभीर आहेत आणि म्हणूनच या ठिकाणी माणसाच्या जन्माला आणि मरणाला दोन्हीलाही परवानगी नाहीये. 1878 पासून हा नियम तिथे लागू आहे. जपानी लोक आजही हा नियम अतिशय गांभीर्याने पाळतायत. तुम्हाला ही गोष्ट माहिती होती का? आणि तुम्हाला या नियमाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.